देवासारखे मुलं आमच्या घरामध्ये जन्माला यावेत ना, याकरता स्वयंपाक बनवताना विचार सुद्धा नाही तर मग पीठ मळायचं काम वाचा 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 पीठ मळी आणि त्या बऱ्याच बाया कुठ लावी त्यात भाजलेली मिसरी आणि ते पीठ मळीत असताना ते मला ये बाया हे सरलेच मी पदरात बांधून ठुल्याला तिनं असा सोळा टाका लागे सारा तोंड काळं भांगार केलं मग त्याने असं वाचा 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 पीठ मळीलं तिथं थोकली आणि दूध ओतू जायला लागलं तर सारं सायोर गेलं सारं काळं भांगार आणि तेवढ्यात मी तिथं गेलो आणि ती म्हणले बाबा मी म्हणलं काय खातो का भाकर मी म्हणलं का मारी ती मला सांगा आई तिचं पोरग SP होईन कलेक्टर होईन लाल दिव्याच्या गाडीत फिरन का डॉक्टर होईन का भांगार गोळा करीन हा बिगर मार्केटची सायकल पुढचं टॉपरबल नाथ खोळा मागचं टॉपरबल वड पाचची माग कॅरेटला 2 फाटके गोण्या बांधलेल्या त्याच्यात फुटके पैप फ्लॅंजा बारेचे नट ठिबकच्या नाळ्या पोराचे भरायचे फकरे ते घुसले बघ गावात घुसले ते भोंगा वाजून चला जुनं पुराणं फाटलेलं तुटलेलं भांगारवाले भांगार पुढचा भोंगा हे आपल्या पोरानं करूच नये असं जर वाटत असेल तर घरातली महिला स्वयंपाक बनवताना त्याचं चिंतन त्याचं ध्यान त्याचं मनन आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे तरच आमच्या घरामध्ये लाज राखणारे पोरं जन्माला येतात.